नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी स्प्रिंग रोल. तुम्ही स्प्रिंग रोल त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या वापरता आणि कोणत्या आवडतात त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये स्टफ करू शकता आणि रोल बनवू शकता. आता टिफिनला सुद्धा देऊ शकता, घरी सुद्धा खायला देऊ शकता आणि कोणीही खाऊ शकता. स्प्रिंग रोल बनवते. आज रेसिपी वेज रोल. वेज रोल रेसिपी मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यासाठी अगोदर मी कणकेचा डो मळून घेते. मी वाटीचं प्रमाण घेते. 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. मैदा वापरायचा नसेल तर फक्त गव्हाची कणिक वापरली तरीही चालेल. अर्धी वाटी चाळून घेतलेली गव्हाची कणिक, चवीनुसार मीठ मिक्स करते. 1 चमचा तेल मिक्स करते. थोडं पाणी घालून कणिक आपल्याला घट्ट मळून घ्यायची आहे. कणकेचा गोळा मळून तयार आहे. आता यामध्ये जर बारीक किसून भाज्या घालू शकता आवडीनुसार, आणि पालकची प्युरी करून जर तुम्हाला त्याची चव आवडत असेल तर याची पालकची प्युरी करून या कणकेमध्ये तुम्ही मिक्स करून तसाही कणकेचा डो बनवू शकता. पण मी भाज्या यामध्ये वापरल्या नाही. ही कणिक मी आता झाकून ठेवते. वेज रोल बनवण्यासाठी मी रोलसाठी स्टफिंग बनवून घेते. 2 चमचे तेल, अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं, अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण. तेलावर आलं आणि लसूण व्यवस्थित परतून घेते. बारीक चिरलेली हिरवी मिरची. मी भाज्या स्लीट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता स्लीट करून घ्यायच्या आहेत भाज्या. कोबी आवडीनुसार आपल्याला भाज्या यामध्ये ॲड करायच्या आहेत. कमी जास्त प्रमाण चालेल. तर यामध्ये बॉईल करून घेतलेले मटार, बॉईल केलेले थोडे कॉर्न, तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता डब्यातही देऊ शकता तुम्ही वेज रोल बनवून, किंवा मुलं घरी असतात तेव्हासुद्धा बनवून देऊ शकता. सगळ्या भाज्या आहेत त्यामुळे ही रेसिपी अगदी पौष्टिक होणार आहे. स्लीट केलेले गाजर, स्लीट केलेली सिमला मिरची. मी बीट स्लीट करून घेतलेत. बीटचं प्रमाण कमी वापरते, नाहीतर ह्या भाजीला रंग येईल लाल म्हणून. आता सगळ्या भाज्या परतून घेते. बिया काढून स्लीट केलेले टॅमॅटो शेवटी यामध्ये ॲड करते मी. 2 मिनटं भाज्या परतून घ्यायच्या आहेत आणि ह्या भाज्या ओव्हर कुक करायच्या नाही आहेत. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडी काळी मिरी पावडर. सोपी रेसिपी आहे, पण सगळ्या भाज्या स्लीट केलेल्या असतील ना तर वेळ लागणार नाही रेसिपी बनवायला. ही रोलसाठी स्टफिंगची भाजी बनवताना यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे. झाकण ठेवल्यावर भाज्यांना पाणी सुटतं आणि ही भाजी आपल्याला ड्रायच करायची आहे, ओलसर करायची नाही. अर्धा चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टॅमॅटो सॉस. सॉसेसमध्ये मीठ असतं म्हणून मी मीठ आत्ता घालते. चवीनुसार मीठ मिक्स करते.
सॉसची टेस्ट आहे, वेगवेगळ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत आणि पौष्टिक म्हणू शकता तुम्ही. फ्राय करायचं नाही आहे ना आपल्याला, म्हणून अर्ध्या लिंबाचा रस किंवा विनेगरही तुम्ही यामध्ये वापरू शकता. स्टफिंगसाठी ही भाजी तयार आहे. आता ही भाजी थंड करून घेते मी. मळलेल्या कणकेमधला गोळा घेतला आहे, पोळी लाटून घेते. ही पोळी थोडी मोठी लाटायची आहे कारण यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. पोळी लाटून तयार आहे. अशी लाटायची आहे पोळी, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही. पोळी भाजून घेते. तेल लावते पोळीला. दोन्ही बाजून. ही पोळी थोड्या मोठ्या साईजची बनवायची आहे कारण आपल्याला यामध्ये स्टफिंग भरायचं आहे आणि ती पोळी जास्त आपल्याला फुगवायची नाही आहे. बरं, पोळी भाजून तयार आहे. रोल बनवते आता. पोळी ही सरळ आहे. पोळी काय करायची, अशी ठेवायची आहे आणि या बाजूला आपल्याला पोळीमध्ये स्टफिंग भरायचं आहे. टॅमॅटो सॉस लावते. हिरवी चटणी असेल ती सुद्धा लावली तरी चालेल. इथे सेंटरमध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. आता रोल बनवते. फोल्ड करायचं असं आणि असं फोल्ड करायचं. तुम्ही टूथपिक लावू शकता. मी इथे बटर पेपर घेतलेला आहे. बटर पेपरने कवर करते. बटर पेपरने मी इथे रॅप केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. व्हेज रोल रेसिपी घरच्या घरी बनवलेली आहे. घरामध्ये भाज्या असतील तर आपण ही रेसिपी बनवू शकतो. त्यासोबत टॅमॅटो सॉस. तुम्ही पाहू शकता किती कलरफुल दिसतात हे व्हेज रोल आणि सगळं घरातलं साहित्य आहे आणि आवडीच्या भाज्या यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर मी नवीन रेसिपी घेऊन येणार आहे आणि आपण पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा, रेसिपीला लाईक करा. नमस्कार.